नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या अपडेट्समध्ये इथे महावितरण भरती MSCB रिक्रुटमेंटबाबत डिटेलमध्ये बघणार आहोत. तर महावितरणमध्ये 5347पेक्षा जागा निघालेल्या आहेत. तर 31 तारीखला म्हणजे आजच त्या ठिकाणी अपडेट्स आलेले आहेत. तर त्यामध्ये परीक्षा होणार, डायरेक्ट सिलेक्शन असेल आणि शैक्षणिक अर्हता अनुभव सिलेबस कोणता असणार आहे ह्यामध्ये बघणार आहोत. तसेच MSCBमध्ये ॲप्रेंटिस केलेल्या विद्यार्थ्यांना आणि आउटसोर्सना काय काय फायदा होणार आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट नोटिफिकेशनकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, इथं आजच्या तारीखला MSCBकडून म्हणजे MSCDCL कडून 5/2023, 6/2023 अशा 4 ॲड निघालेले आहेत. 5/2023मध्ये आहेत बऱ्याच जागा या ठिकाणी 468 जागा दिसत आहेत ज्युनियर असिस्टंटच्या. त्यानंतर 6/2023मध्ये 5347 पदं दिसत आहेत. ही सुद्धा मोठ्या प्रमाणात पदं आहेत. त्याचबरोबर 7/2023मध्ये या ठिकाणी 281 पदं दिसत आहेत ग्रॅज्युएट इंजिनियर. आणि चौथी ॲड निघालेली आजच्या दिवशी 51 पदं आहेत डिप्लोमा इंजिनियर. अशा प्रकारे पदांची संख्या आहे. तर इतर पदांबाबत आपण वेगवेगळे व्हिडिओ बघणारच होतो, पण फक्त या ठिकाणी जास्त पदं इथे आहेत. तर महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी जी आहे 6/2023 ह्या ॲडमध्ये जनरली पदसंख्या वेगवेगळ्या कास्ट कॅटेगरी वाईज दिलेली आहे. एकूण पदं आहेत 5347, म्हणजे मोठी जम्बो भरती म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून जी अडकलेली भरती या ठिकाणी काढलेली आहे. आता मागच्या विद्यार्थ्यांचं डायरेक्ट सिलेक्शन झालं होतं 10वीचं मेरिट लागून. तर या ठिकाणी कोणत्या प्रकारे असणार आहे सिलेक्शन ते या व्हिडिओमध्ये बघत आहोत. तर महिला आरक्षण, समांतर आरक्षण याप्रमाणे डिटेलसुद्धा बघून घ्या. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला शैक्षणिक अर्हता कोणती असणार आहे. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे 10+2 माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे SSC तत्सम म्हणजे समकक्ष परीक्षा कोणती चालणार आहे. तर 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ITI संस्थेतील म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय परिषद नवी दिल्ली म्हणजे ITI प्लस ॲप्रेंटिस असणे आवश्यक आहे. वीजतंत्री किंवा तारतंत्री या विभागामध्ये या व्यवसायामध्ये किंवा सेंटर ऑफ एक्सेलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर जरी असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लाय करता येणार आहे. तर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ जे आहे MSCB बोर्ड जो आहे त्यामध्ये जर तुम्ही 2 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम जरी पूर्ण केलेला असेल वीजतंत्री किंवा तारतंत्री यांनासुद्धा या ठिकाणी यावेळी दिलेला आहे, ॲप्लाय करण्यासाठी चान्स दिलेला आहे. तर ITI असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ॲप्रेंटिस असणे आवश्यक आहे आणि सेंटर ऑफ एक्सेलन्स असेल तरी त्या ठिकाणी भरू शकतात. किंवा तुमच्याकडे MSBचा महाराष्ट्र शासनाचा जरी कोर्स असेल तो सुद्धा त्या ठिकाणी ॲप्लाय करू शकतो. आता शैक्षणिक अर्हता शासकीय नियमाप्रमाणे आहे, शिथिल जे असते SC ST OBC यांच्यासाठी. आता मानधन जे असणार आहे, आता हे कॉन्ट्रॅक्ट बेसिस याप्रमाणे म्हटलेलं आहे. सुरुवातीला जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कार्यप्रणालीत विद्युत सहाय्यक पदाची वेतनगट 4 मधील विभागीय स्तरीय सेवा ज्येष्ठतील पदं सरळ सेवा भरतीने 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरिता अर्हताप्राप्त उमेदवारांकडून विविध नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्ष कंत्राटी कालावधीत समाधानकारकरित्या जर पूर्ण करत असाल तर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर सामावून घेण्यात येणार. म्हणजे 3 वर्ष तुमचा कॉन्ट्रॅक्ट, त्यानंतर तुम्हाला परमनंट केलं जाणार आहे. आतापर्यंत जी मुलं लागली आहेत साधारण 2008, 9, 10 यामध्ये सगळे विद्यार्थी बऱ्यापैकी परमनंट झाले आहेत. ज्यांनी आपला जो टेम्पररी कालावधी पूर्ण केलेला 10, 11, 12ला 9, 10, 11, 12 या कालावधी सगळे जे विद्यार्थी आहेत ते परमनंट झाले आहेत. तर पहिल्या वर्षीच 15,000, 16,000 आणि 17,000 अशी 3 वर्ष तुम्हाला सुरुवातीचं मानधन मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला 25,880 ते 50,835 एवढं मानधन त्या ठिकाणी म्हणजे नियमित वेतन तुम्हाला लाभणार आहे. म्हणजे 25,800 म्हणजे जवळजवळ याच्या डबल
इतर भत्ते धरून होतं. म्हणजे साधारण 45,000 ते 40,000 ते 45,000 तुम्हाला सुरुवातीला वेतन मिळणार आहे. आता लिंक तुम्हाला ऑनलाईन अप्लायसाठी लवकरच दिली जाणार आहे असं म्हटलेलं आहे आणि एक्झामसुद्धा फेब्रुवारी-मार्चमध्ये असणार आहे. आता खाली इतर माहिती व्यवस्थितरित्या बघून घ्या, जेणेकरून काही तुमच्याकडनं चुका होऊन फॉर्ममध्ये सुद्धा चुकलं नाही पाहिजे. कारण एक चूकसुद्धा तुम्हाला कायमची अद्दल घडवते. त्यामुळे जे जे बारकावे आहेत, ज्या ज्या प्रमाणपत्र आहेत ते तुम्हाला त्या त्या ठिकाणी लागणार आहेत. आता इथे तिसरं म्हणजे शिकाऊ उमेदवारी ज्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे, महाराष्ट्र म्हणजे MSCB अंतर्गत जे महावितरण असेल, महानिर्मिती असेल, महापारेषण असेल, त्यांना या ठिकाणी 10% समांतर आरक्षण ठेवलेलं आहे. म्हणजे एकूण पदाच्या 10% समांतर आरक्षण असणार आहे. ज्यांनी शिकाऊ उमेदवारी DCL, TCL किंवा पारेषणमध्ये केलेली आहे, GCLमध्ये केलेली आहे, अशांना आहे. त्याचबरोबर शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण हे जाहिरातीच्या दिनांकापूर्वी म्हणजे तुम्हाला आजपर्यंत पूर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचं रिझल्टसुद्धा लागणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या कंपन्यामध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर म्हणजे त्याला शिकाऊ उमेदवारीचा जो फायदा आहे अशांनाच त्या ठिकाणी मिळणार आहे. इतर विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी समांतर आरक्षणासाठी विचार केला जाणार आहे नाही. हा पहिला एक मुद्दा आहे. इतर मुद्दे जर बघितले समांतर आरक्षणाबरोबरच ज्यांनी आउटसोर्सिंग म्हणून काम केलेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा खाली दिलेला एक तो जनरली बघून घ्या. ज्यांनी अनेक वर्ष आपली आउटसोर्सिंगसाठी MSCBमध्ये पूर्ण केलेली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 2 गुण ते 10 गुण एवढी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, मार्क्स वाढवलेले आहेत. आता निवड जी असणार आहे, निवड पद्धती दिलेली आहे, तुम्हाला अर्ज करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षा ही सदर पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता व सामान्य अभियोगिता जी चाचणी आहे त्यावर असणार आहे असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर इथे तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान 50 प्रश्न 110 मार्काला, सामान्य अभियोग्यता या ठिकाणी 40 प्रश्न आहेत, तर्कशक्तीला 20 प्रश्न आहेत, संख्यात्मक अभियोग्यतेला आणि मराठी भाषेला 20 प्रश्न, असे एकूण 130 प्रश्न 150 मार्कांची प्रश्नपत्रिका असणार आहे आणि वेळ तुम्हाला 120 मिनिटं म्हणजे 2 तास दिले जाणार आहेत. निगेटिव्ह सिस्टीम आहे याची बघून घ्या, कारण निगेटिव्ह सिस्टीम असल्यामुळे तुम्हाला योग्य उत्तर निवडणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे उत्तरही 1/4 म्हणजे 25% त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्क्स असणार आहेत. आता इथे महावितरण कंपनीमध्ये बाह्यस्रोत म्हणजे हे आउटसोर्सिंगसाठी मगाशी आपण म्हणत होतो ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना बाह्यस्रोत कामगारांना अनुभवाच्या आधारे प्रतिवर्ष 2 गुण याप्रमाणे 5 वर्षाकरिता जास्तीत जास्त 10 गुण तुम्हाला अतिरिक्त दिले जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला हे जे मार्क्स मिळतील त्याच्यात 10 गुण अजून वाढणार आहेत जर तुम्ही MSCB कोणत्याही MSCBच्या कार्यक्षेत्रात जर काम केलं असेल तर तुम्हाला मिळणार आहे. तर हा एक फायदा होणार आहे. त्याचबरोबर इतर जे तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स असतील ते व्यवस्थितरित्या चेक करून अर्ज बिनचूक भरा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कोणताही त्रास होणार नाही. निवड सूची तयार करताना ज्या उमेदवारांचे गुण समान असतील अशा बाबतीत उमेदवाराची जन्मतारीख विचारात घेऊन त्या उमेदवाराचे वय जास्त असेल त्यांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. तसेच 2 किंवा अधिक उमेदवारांचे समान गुण एकच जन्मतारीख असल्यास ज्या उमेदवारांना SSC परीक्षेमध्ये जास्त सरासरी गुण प्राप्त झालेत अशांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी SSC परीक्षेतील सरासरी गुणांची नोंद करावी. बेस्ट ऑफ 5 गुणांची नोंद ग्राह्य धरण्यात येणार नाही. बेस्ट ऑफ 5 इथे टाकले जाणार नाहीत, एवढं लक्षात घ्या. बाकी इतर जी भरती असते त्यामध्ये जे जे नियम लावले जातात ते त्या ठिकाणी तुम्हाला लागू असणार आहेत असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. सगळ्या डिटेल्स तुम्हाला महाडिस्कॉमच्या वेबसाईटवर सगळं मिळणार आहे. फॉर्म भरताना व्यवस्थितरित्या फॉर्म भरा, जी फी असणार आहे ती फी व्यवस्थित भरा आणि अर्ज बिनचूक भरा, तरच तुम्हाला सदर पदाकरिता 250 रुपये आणि 125 रुपये हे परीक्षा शुल्क आहे, हे सुद्धा तुम्हाला भरायचे. इतर अटी आणि शर्ती वाचून घ्या. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि इतर सिलेबस आणि इतर माहितीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. इतर माहिती मिळण्यासाठी तुम्हाला बरेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवावे लागतील जे या भरतीबाबत डिटेल्स माहिती देणार आहेत.
सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि धन्यवाद.